नमस्कार, मी स्वप्ना स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बघणार आहे आषाढी एकादशी स्पेशल साबुदाणा वडे। हे वडे अजिबात तेलकट होत नाही किंवा तेलामध्ये फुटत नाही। हे वडे तुम्ही बघू शकता, आतून छान मस्त पोकळ आणि वरून छान कुरकुरीत असे बनून तयार झालेले आहेत। चला तर अधिक वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। साबुदाणा वडे बनवण्यासाठी इथे मी 1.5 वाटी एवढा साबुदाणा एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे। साबुदाण्यामध्ये भरपूर असं पाणी टाकून हलक्या हाताने चोळत हा साबुदाणा 2 पाण्याने छान असा धुवून घ्यायचा आहे। तर इथे तुम्ही बघू शकता साबुदाणा जो आहे तो मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे। यामधील पूर्ण पाणी काढून घेतलं। त्यानंतर आता यामध्ये आपल्याला साबुदाणा भिजण्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आहे। तर इथे मी साबुदाण्याच्या वरती साधारण 1 इंच एवढं पाणी टाकून घेतलेलं आहे, किंवा साबुदाणा पाण्यामध्ये बुडेल इतपत पाणी आपल्याला टाकून हा साबुदाणा कमीत कमी 2 ते 3 तासासाठी तरी भिजत ठेवायचा आहे, किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा हा साबुदाणा भिजत ठेवू शकता। तर इथे बघा 2-3 तासामध्ये साबुदाणा व्यवस्थित असा भिजलेला आहे। साबुदाणा अगदी परफेक्ट असा भिजलेला आहे। छान मस्त मोत्याच्या दाण्याप्रमाणे मोकळा मोकळा सुद्धा झालेला आहे, अजिबात चिकट वगैरे झालेला नाहीये। तर इथे बघा मी 2 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत। आता हे बटाटे किसणीने किसून घ्यायचे आहेत। तर साबुदाणा वड्यासाठी बटाटे वापरत असताना आपल्याला हे बटाटे खूप जास्त शिजून घ्यायचे नाही आहेत। तर मी अर्धवट हे बटाटे शिजून घेतलेले आहेत। बटाटे जर खूप जास्त शिजून घेतले किंवा बटाट्याचा गाळ होईपर्यंत आपण बटाटे शिजून घेतले तर साबुदाणा वडे तेलकट होतात। त्यामुळे हे बटाटे मी अर्धवट शिजून घेतलेले इथे वापरलेले आहेत। त्यानंतर 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, त्या सुद्धा यामध्ये टाकून घेतल्या। सोबतच अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि जिरे टाकून घेतलेले आहेत। तुम्ही यामध्ये हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल। आता सगळे साहित्य छान असे एकजीव करून घ्यायचे आहे। तर इथे बघा हलक्या हाताने सगळे साहित्य मी मळून छान याचा एक गोळा तयार करून घेतलेला आहे। तर सगळे साहित्य मिक्स करत असताना हे साबुदाणे आपल्याला खूप जास्त स्मॅश करायचे नाहीये। चला आता लगेचच आपल्याला याचे वडे थापून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या आकाराचे वडे थापून घेऊ शकता। तर मी मध्यम आकारामध्ये इथे बघा वडे थापून घेत आहे। वडे थापण्यासाठी इथे एक छोटा गोळा मी घेतलेला आहे। गोळ्याला छान गोलाकार करून घ्यायचा आहे आणि मध्येच थोडंसं दाबून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता छान असा मस्त वडा बनून तयार झालेला आहे। खूप जास्त पातळही हे वडे करायचे नाही आहेत। तर मध्यम आकारामध्ये मी इथे सगळे वडे बघा थापून घेतलेले आहेत। चला तर आता लगेचच हे वडे आपण तळून घेऊया। तर वडे तळण्यासाठी मी इथे गॅसवरती कढईमध्ये तेल सुद्धा गरम करून घेतलेलं आहे। साबुदाणा वडे किंवा मेदू वडे तळत असताना आपल्याला तेल जे आहे ते चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि हाय फ्लेमवरतीच हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। याची फ्लेम जर आपण मंद ठेवली तर हे वडे तेलामध्ये फुटू शकतात। त्यामुळे हाय फ्लेमवरतीच आपण हे वडे तळून घेणार आहे। तर वडे तळत असताना एका वेळी तेलामध्ये जेवढे वडे बसतील तेवढेच आपल्याला वडे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहे। तर एका वेळी माझे बरोबर 4 एवढे वडे बसलेले आहेत। वडे तळत असताना एका बाजूने 1-1.5 मिनिटे छान असे सेट झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने पलटी करून घ्यायचे आहे आणि अलटून पलटून दोन्ही बाजूने छान मस्त सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असे हे साबुदाण्याचे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत। तर वड्यांची पहिली बॅच जी आहे ती छान अशी तळून झालेली आहे। तर हे वडे जे आहेत ते आपल्याला तेलामधून बाहेर काढून घ्यायचे आहेत। वड्यांमधून पूर्णपणे तेल निथळून घ्यायचं आहे। तर आता राहिलेले सगळे वडे सुद्धा मी सारख्याच पद्धतीने तळून घेणार आहे। तर दुसऱ्या बॅचचे वडे सुद्धा मी तेलामध्ये टाकून घेतलेले आहे आणि हे वडे सुद्धा आपल्याला छान असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तर सगळे वडे जे आहेत ते एकसारखे बनून तयार होत आहे। एकही वडा तेलामध्ये फुटलेला नाहीये। तुम्ही बघू शकता वडे मस्त छान टम्म असे फुगलेले आहेत आणि वड्यामध्ये साबुदाण्याचे दाणे तुम्ही बघू शकता अगदी मोत्यासारखे मस्त दिसत आहेत। खूप छान असा रंग सुद्धा वड्यांना आलेला आहे। अशा पद्धतीने बनवलेले साबुदाणा वडे अजिबात तेलकट होत नाही। आतून छान मस्त पोकळ आणि वरून छान कुरकुरीत असे हे वडे बनून तयार होतात। साबुदाण्याचे हे वडे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा दह्याबरोबर खायला घेऊ शकता। तर इथे बघा मी मिरच्या सुद्धा तळून घेतलेल्या आहेत। एक वडा मी तुम्हाला फोडून दाखवते। तर वडा फोडल्यानंतर तुमच्या लक्षात आलंच असेल की हे वडे किती छान मस्त आतून पोकळ झालेले आहेत आणि वरून छान मस्त कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत, अजिबात तेलकट झालेले नाही आहेत। चला तर मग साबुदाण्याचे वडे बनवण्याची माझी ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की सांगा। आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया आणखीन अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत। आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।